विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण पाहूया आधुनिक भारताच्या इतिहासामधील एक महत्त्वाचा घटक। या व्हिडिओमध्ये आपण इंग्रज म्हैसूर संघर्ष आणि इंग्रज सिख संघर्ष याबद्दल माहिती पाहणार आहोत। यामध्ये म्हैसूर म्हणजे कर्नाटक या राज्यातील महत्त्वाचं संस्थान। म्हैसूर म्हणजे कर्नाटक मधलं महत्त्वाचं संस्थान। या म्हैसूर संस्थानचा राजा त्या ठिकाणी हैदर अली। हैदर अलीचे वडील फतेह मुहम्मद। हैदर अलीचे वडील कोण? फतेह मुहम्मद। फतेह मुहम्मदचा मुलगा हैदर अली आणि हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान। म्हणजे टिपू सुलतानचे वडील हैदर अली आणि हैदर अलीचे वडील फतेह मुहम्मद। आणि या संस्थानावर इंग्रजांनी ताबा कसा मिळवला, कोणकोणत्या लढाया झाल्या याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये इंग्रज म्हैसूर संघर्ष पाहत असताना दक्षिण भारतातले एक महत्त्वाचं साम्राज्य संस्थान त्या ठिकाणी म्हैसूर संस्थान। या म्हैसूर बरोबर 1767 ते 1799 या कालखंडात एकंदरीत 4 लढाया झाल्या। किती? 4 लढाया झाल्या। 1767 ते 1799 या कालखंडात इंग्रज व म्हैसूर यांच्यामध्ये 4 लढाया झाल्या। पहिली लढाई 1769 ला झाली। हैदर अली या राजाच्या कालखंडात। हैदर अली या राजाच्या कालखंडात ही पहिली लढाई इंग्रजाबरोबर झाली। 1769 या वर्षी पहिली लढाई झाली हैदर अली विरुद्ध इंग्रज। या लढाईमध्ये हैदर अलीनं विजय मिळवला, म्हणजे इंग्रजांचा पराभव झाला। पहिल्या लढाईमध्ये इंग्रज म्हैसूर संघर्षातली पहिली लढाई झाली। त्या ठिकाणी या पहिल्या लढाईमध्ये हैदर अलीनं इंग्रजांचा पराभव केला, हैदर अलीचा विजय झाला। पण तरीही इंग्रजांनी या म्हैसूर संस्थानाविरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष चालूच ठेवला। यातून दुसरी लढाई झाली त्या ठिकाणी 1782 ला, पुन्हा हैदर अली विरुद्ध इंग्रज। आणि चित्तूर या ठिकाणी या हैदर अलींचं निधन झालं गेलं। कधी? 1782 ला त्या ठिकाणी हैदर अलीचं निधन झालं। कोणती लढाई? चित्तूरची लढाई, बरोबर। त्या ठिकाणी चित्तूर त्या ठिकाणी दक्षिण भारतात एक महत्त्वाचा त्या ठिकाणी ठिकाण चित्तूर या ठिकाणी हैदर अलीचं निधन झालं। आंध्र प्रदेश, कर्नाटक आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आज चित्तूर नावाचा जिल्हाच त्या ठिकाणी आहे। यामध्ये इथं निधन झालं गेलं। दुसऱ्या लढाईमध्ये हैदर अलीचं निधन झालं। वडिलांच्या निधनानंतर टिपू सुलतान नवाब झाला, त्या ठिकाणचा राजा झाला। टिपू सुलताननं सुद्धा इंग्रजांविरुद्ध संघर्ष चालूच ठेवला गेला, माघार घेतली नाही। आणि यातून त्या ठिकाणी तिसरी लढाई झाली 1784 ला। या लढाईमध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला, तरीही त्या ठिकाणी संघर्ष चालूच होता। पण शेवटी श्रीरंगपट्टणची लढाई झाली 1799, चौथी लढाई श्रीरंगपट्टणची लढाई। श्रीरंगपट्टण हे कर्नाटकमध्ये कावेरी नदी पात्रात महत्त्वाचं बेट आहे, जे दक्षिण भारतातील दक्षिण गंगा म्हणून ज्या नदीला ओळखलं जातं त्या ठिकाणी कावेरी नदीला। या कावेरी नदी पात्रात त्या ठिकाणी एक महत्त्वाचं बेट आहे, कोणतं? श्रीरंगपट्टण, बरोबर। श्रीरंगपट्टण या श्रीरंगपट्टण या ठिकाणी 1799 ला टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज अशी लढाई झाली गेली। टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज अशी लढाई, श्रीरंगपट्टणची लढाई 1799 झाली। आणि या लढाईमध्ये टिपू सुलतानचं निधन झालं गेलं। श्रीरंगपट्टणची लढाई 1799 आणि टिपू सुलतानच्या निधनानंतर हे म्हैसूर संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेतलं। टिपू सुलतानच्या निधनानंतर हे म्हैसूर संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेतलं। टिपू सुलतानचा पराभव करणारा इंग्रज अधिकारी जनरल हॅरिस होता। टिपू सुलतानचा पराभव करणारा इंग्रज अधिकारी कोण होता? जनरल हॅरिस। म्हणजेच त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं इथं 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत। इंग्रज आणि त्या ठिकाणी म्हैसूर संघर्ष पाहत असताना 1767 ते 1799 या कालखंडात एकंदरीत 4 लढाया झाल्या इंग्रज आणि म्हैसूरमध्ये किंवा म्हैसूर संस्थानामध्ये। यातील पहिली आणि दुसरी लढाई हैदर अलीच्या कालखंडात झाली, तिसरी आणि चौथी लढाई टिपू सुलतानच्या कालखंडात झाली गेली। पहिली लढाई 1769 झाली, हैदर अलीचा विजय झाला, इंग्रजांचा पराभव झाला। त्याच कालखंडात दुसरी लढाई 1782 ला झाली, हैदर अलीचं निधन झालं चित्तूरच्या लढाईमध्ये। या चित्तूरच्या लढाईमध्ये हैदर अलीचं निधन झालं 1782 ला।
वडिलांच्या निधनानंतर त्या ठिकाणी टिपू सुलताननं हा संघर्ष चालूच ठेवला. 1784 म्हणजे 82 नंतर 2 वर्षानं 1784 तिसरी लढाई झाली. हैदर अलीचा निधनानंतर त्या ठिकाणी टिपू सुलतानच्या कालखंडात त्या ठिकाणी ह्या 2 लढाई झाल्या, 1784 1799. 1784 लढाईमध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला तरी आपलं स्वराज्य टिकलं पाहिजे, संस्थान टिकलं पाहिजे, या ठिकाणच्या जनतेचं संरक्षण केलं पाहिजे, या दृष्टीनं हैदर अलीच्या नंतर त्या ठिकाणी टिपू सुलतान संघर्ष करत राहिला गेला. शेवटी 1799च्या लढाईमध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला. टिपू सुलतानचं निधन 1799च्या लढाईत झालं गेलं. ही 1799ची लढाई कावेरी नदी पात्रात श्रीरंगपट्टण या ठिकाणी झाली. कुठं? कर्नाटकमध्ये श्रीरंगपट्टण इतिहासात अतिशय प्रसिद्ध लढाई ही 1799ची श्रीरंगपट्टणची लढाई. टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज, टिपू सुलतानचं निधन. आणि शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी, टिपू सुलतानचा पराभव करणारा ब्रिटिश अधिकारी कोण? जनरल हॅरिस हा टिपू सुलतानचा पराभव करणारा ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी. आणि शीख साम्राज्य जिंकून घेतलं. बरोबर? कधी? 1799ला. आणि याच कालखंडात त्या ठिकाणी मराठ्यांबरोबर संघर्ष चालू होता. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण त्या ठिकाणी इंग्रज मराठा संघर्ष. बरोबर? आणि याच कालखंडात त्या ठिकाणी 1818 साली 1818 मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला. शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला, म्हणजेच इंग्रजांना मराठेशाहीचा शेवट केला गेला. मराठेशाहीचा त्या ठिकाणी शेवट झाला. त्या ठिकाणी संपूर्ण मराठ्यांची सत्ता इंग्रजांच्या ताब्यात गेली 1818ला. आता त्याच कालखंडात एक साम्राज्य छोटं राहिलं होतं, त्या ठिकाणी शीख साम्राज्य. आज पंजाब प्रांतातलं शीख. भारतामध्ये पंजाब नावाचं राज्यच आहे, पण पाकिस्तानमध्ये सुद्धा आज पंजाब नावाचा प्रांत आहे. म्हणजे भारतातलं पंजाब राज्य आणि पाकिस्तानमधलं पंजाब प्रांत हा सगळा भूप्रदेश म्हणून शीखांचं राज्य होतं. शीख धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली गेली. आणि शीख खालसा दलाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड आहे. बरोबर? काठावर, गोदावरी नदी काठावर, नांदेड महाराष्ट्र. गुरु गोविंद सिंग यांची समाधी. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली. खालसा दलाची स्थापना, शीख खालसा दलाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांच्या कालखंडात झाली गेली. पण शीख धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली होती. यामध्ये शीख इंग्रज संघर्ष पाहत असताना शीखांचा राजा रणजित सिंह, या रणजित सिंहाबरोबर 1809 साली या इंग्रजांनी मैत्री केली. इंग्रजांनी या रणजित सिंहाबरोबर मैत्री केली. काय गरज वाटली इंग्रजांना त्या ठिकाणी शीखांबरोबर मैत्री करण्याची? कारण शीखांपासून धोका इंग्रजांना नव्हता. शीखांपासून धोका नव्हता. धोका होता या कालखंडात या इंग्रजांना तो रशियापासून. कोणापासून? रशियापासून. आणि रशिया जर इंग्रजांवर आक्रमण करायचं असेल, भारतावर आक्रमण करायचं असेल, तर रशियाला त्या ठिकाणी अफगाणिस्तान मार्गे त्या ठिकाणी भारतात यावं लागेल. पंजाब मार्गे पाकिस्तानकडून भारतात यावं लागेल. मग जर रशियानं भारतावर आक्रमण केलं तर सुरुवातीला शीखांबरोबर संघर्ष करावा लागेल या रशियाला, आणि नंतर आपल्याकडे येतील सतलज नदी ओलांडून. या धूर्त दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या इंग्रजांनी रणजित सिंहावर मैत्री केली. आणि मैत्रीची सीमा ठरली गेली सतलज नदी. सतलज नदीच्या उत्तरेकडं शीखांचं राज्य आणि सतलज नदीच्या दक्षिणेला जेवढा भूप्रदेश आहे तो त्या ठिकाणी इंग्रजांकडं. अशी मैत्रीपूर्ण करार झाला. म्हणजे सतलज नदीच्या उत्तरेला, सतलज नदीच्या आज सतलज नदी हिमाचल प्रदेश पंजाबमधून वाहणारी भाकरा नांगल प्रकल्प या सतलज नदीवरचा. सतलज नदीच्या उत्तरेकडं त्या ठिकाणी रणजित सिंहाचं राज्य आणि सतलज नदीच्या दक्षिणेला त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य. म्हणजे सतलज नदी ओलांडून शीखांनी दक्षिणेकडे यायचं नाही, इंग्रजांनी उत्तरेकडे जायचं नाही. बाँड्रीज ठरली शीख आणि इंग्रज यांच्यामध्ये. त्या ठिकाणी ही सतलज नदी बाँड्री ठरली गेली. मैत्रीपूर्ण करार केला या इंग्रजांनी. आणि करार करण्यापाठी मग आणखी एक कारण होतं, तो म्हणजे एकतर कारण होतं रशियापासून इंग्रजांना धोका होता. कारण त्या कालखंडात मोठा शत्रू इंग्रजांचा रशिया होता आणि या रशियापासून इंग्रजांना धोका होता. ते तर एक कारण होतं. पण त्याच वेळेस दुसरं एक कारण होतं, एकाच वेळेस भारतातल्या सुद्धा सर्व संस्थानिकांबरोबर इंग्रजांना संघर्ष त्या ठिकाणी करणं शक्य नव्हतं. एकाच वेळेस सर्व राजांबरोबर संघर्ष करायचा नाही, टप्प्याटप्प्याने एक एक संस्थान विलीन करायचं, एक एक संस्थान खालसा करायचं, एक एक प्रांत, एक एक मुलूक त्या ठिकाणी जिंकून घ्यायचा, हे तत्व इंग्रजांनी त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. आणि त्यातूनच त्या ठिकाणी या रणजित सिंहाबरोबर मैत्रीपूर्ण करार केला. कारण इकडे संघर्ष चालू होता, त्या ठिकाणी या मराठ्यांबरोबर संघर्ष चालू होता. बलाढ्य साम्राज्य त्या कालखंडातलं मराठ्यांचं.
या संस्थानिकाच्या विरुद्ध त्या ठिकाणी इंग्रजांचा संघर्ष चालू होता. त्याच कालखंडात रणजित सिंहाबरोबर मैत्रीपूर्ण करार केला 1809ला. जोपर्यंत रणजित सिंह जिवंत होता तोपर्यंत शिखांच्या प्रांतावर किंवा शिखांच्या प्रांतावर इंग्रजांनी हल्ला केला नाही. जोपर्यंत रणजित सिंह जिवंत होता तोपर्यंत इंग्रजांनी शीख प्रांतावर त्या ठिकाणी हल्ला केला नाही. रणजित सिंहाचं निधन झालं 1839ला. रणजित सिंहाचं निधन झालं. निधन झाल्यानंतर रणजित सिंहाच्या जागेवरती रणजित सिंहाचा उत्तराधिकारी पुढचा राजा रणजित सिंहाचा मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. कोण? दलीप सिंग. आता दलीप सिंग वयानं लहान होता, छोटा मुलगा होता, वयानं लहान होता. त्यामुळं रणजित सिंहाची पत्नी राणी जिंदल कारभार बघू लागली. म्हणजे दलीप सिंगची आई राणी जिंदल कारभार बघू लागली. राणी जिंदल ही रणजित सिंहाची पत्नी होती, दलीप सिंगची आई होती. गादीवर बसवलं दलीप सिंगला. गादीवर बसवलं कोणाला? पुढचा राजा म्हणून दलीप सिंगला गादीवर बसवलं. पण सगळा कारभार कोण पाहत होती? राणी जिंदल. 1839 नंतर 1809ला मैत्रीपूर्ण करार केला. त्यानंतर 1839ला रणजित सिंहाचं निधन झालं. त्या निधनानंतर राणी जिंदल सगळा कारभार पाहत होती, दलीप सिंगला गादीवर बसवलं होतं. आणि या कालखंडात त्या ठिकाणी एक महिला किंवा एका महिलेनं राज्य कारभार पाहणं त्यावेळेस समाजमान्य नव्हतं. समाजमान्य नव्हतं त्या ठिकाणी, बरोबर. मग असं त्या ठिकाणी शिखांचे राजा रणजित सिंहाच्या निधनानंतर राणी जिंदल कारभार पाहत होती. अनेक शीख सरदारांचा विरोध होता तिला. तसं दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला शासक सुद्धा रजिया सुलतान होती. दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला शासक कोण? रजिया सुलतान. तिला सुद्धा त्या ठिकाणी विरोध होता. अहमदनगर त्या ठिकाणी गादीवर बसणारी पहिली महिला शासक चांद बीबी होती. नगरचा कारभार पाहणारी पहिली महिला शासक त्या ठिकाणी चांद बीबी होती. त्या कालखंडात महिलेनं कारभार करणं हे समाजमान्य नव्हतं कोणत्या धर्मामध्ये, की महिलेनं आदेश द्यायचा आणि पुरुषांच्या सूचना ऐकायच्या. त्यामुळे त्या ठिकाणी ही पुरुष प्रधान संस्कृती मान्य करत नव्हती. राणी जिंदलला अनेक शीख सरदारांचा विरोध होता. अशातच राणी जिंदलला खबर मिळाली की त्या ठिकाणी इंग्रज आपल्या संस्थानावर हल्ला करणार आहेत. इंग्रज आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या संस्था त्या ठिकाणी जिंकून घेणार आहेत. ही माहिती राणी जिंदलला मिळाली. मग राणी जिंदलनं ठरवलं इंग्रज आपल्यावर हल्ला करतायत ना, त्या अगोदर आपणच इंग्रजांवर हल्ला करायचा. आणि यातून इंग्रज शीख पहिलं युद्ध झालं 1845ला. इंग्रज शीख पहिली लढाई 1845ला झाली. आणि या लढाईमध्ये अनेक शीख सरदार फुटले जे राणी जिंदलच्या कामकाजावर नाराज होते. आणि अनेक शीख सरदार फुटल्यामुळं शिखांचा पराभव झाला. ज्यावेळेस तुम्ही इतिहासात या गोष्टी वाचतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की त्या ठिकाणी हे फोडाफोडीचं राजकारण करून इंग्रज भारतात त्या ठिकाणी सत्ताधीश झाले गेले. प्रत्येक संस्थानामध्ये गृहकलश निर्माण करण्याचं काम या इंग्रजांनी केलं. म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं कर्नाटकच्या 3 लढाया, हैदराबादच्या राजाचं निधन झालं त्यानंतर वारसदारामध्ये भांडण लावली, कर्नाटकच्या निजामाचं निधन झालं त्यानंतर वारसदारामध्ये भांडण लावली, इकडं मराठेशाहीमध्ये गृहकलश निर्माण केला. आणि इकडं या शीख प्रांतामध्ये सुद्धा अनेक शीख सरदार फुटल्यामुळे शिखांचा पराभव झाला. 1845ला शिखांचा पराभव झाला. त्यानंतर 1839ला स्वतः इंग्रजांनी होऊन इंग्रज त्या ठिकाणी शीख संस्थानावर आक्रमण केलं आणि शीख संस्थान जिंकून घेतलं, खालसाच केलं. लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात 1839 लॉर्ड डलहौसी आलता. या लॉर्ड डलहौसीनं 1839ला शीख प्रांत जिंकून घेतला. त्या अगोदर 1818ला त्या ठिकाणी मराठेशाहीचा शेवट झाला. आता 1849 मध्ये शीख संस्थान त्या ठिकाणी खालसा केलं गेलं. त्याच कालखंडात त्या ठिकाणी सिंध प्रांत होता. आज भौगोलिकदृष्ट्या तो पाकिस्तानमध्ये सिंध प्रांत. राष्ट्रगीतामध्ये शब्द आहे ना सिंध, उत्कल बंग सिंध. हे जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं गेलं. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील त्या ठिकाणी हे गीत भारताचं राष्ट्रीय गीत आहे. 2 देशाचं राष्ट्रगीत लिहिणारी व्यक्ती रवींद्रनाथ टागोर. भारत आणि बांगलादेश, बरोबर. भारत आणि बांगलादेश या 2 देशाचं राष्ट्रगीत टागोरांनी लिहिलं गेलं. गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. त्यांना नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले गेले रवींद्रनाथ टागोर. 1913 साली त्यांना नोबेल पुरस्कारानं, साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. मग त्या राष्ट्रगीतामध्ये त्यावेळेचं संपूर्ण भारत पाकिस्तान या संपूर्ण प्रदेशाचं वर्णन आहे. आणि त्या राष्ट्रगीतामध्ये सिंध शब्द आहे. आज हा सिंध प्रांत भारतात नाही, सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये.
या सिंध प्रांतावर अमीरांची सत्ता होती. सिंध प्रांतावर कोणाची सत्ता होती? अमीरांची सत्ता होती. ही इंग्रजांनी 1843 मध्ये जिंकून घेतली. म्हणजे पहा, पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, प्लासीची लढाई झाली 1757, बरोबर. या प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांचा भारतीय राज्य कारभारामध्ये प्रवेश झाला गेला, पाय रवला गेला. म्हणजे 1757 पर्यंत हे इंग्रज व्यापारी म्हणूनच काम करत होते, पण आता आले आणि इथं प्लासीची लढाई जिंकली 1757 आणि राज्य कारभारामध्ये प्रवेश केला. नंतर 1764 बक्सारची लढाई झाली आणि या बक्सारच्या लढाईमुळे त्या ठिकाणी पाया भक्कम केला गेला. जो पाय रवला होता प्लासीच्या लढाईमुळे राज्य कारभारात इंग्रजांचा, तो पाया मजबूत झाला बक्सारच्या लढाईमुळे. कारण बक्सारच्या लढाईमुळे त्या ठिकाणी बंगालचा नवाब, अयोध्येचा नवाब आणि त्या ठिकाणी दिल्लीचा बादशाह सुद्धा इंग्रजांच्या दबावाखाली आला, कारण का त्यांनी आपापलं सैन्य या बक्सारच्या लढाईमध्ये सहभागी केलं. मीर कासिम, सुजाउद्दौला आणि शाह आलम. मीर कासिम बंगालचा नवाब, सुजाउद्दौला औंधचा किंवा अयोध्येचा नवाब आणि त्या ठिकाणी दिल्लीचा बादशाह शाह आलम, या सगळ्यांचं सैन्य विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह त्या ठिकाणी होता. आणि इंग्रजांनी या तीनही संयुक्त फौजांचा पराभव केला या बक्सारच्या लढाईमध्ये, म्हणजे बंगाल जिंकून घेतलं. नंतर इकडे कर्नाटकच्या 3 लढाया झाल्या फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये. तिसऱ्या लढाईमध्ये फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला, हैदराबाद जिंकून घेतलं, कर्नाटक जिंकून घेतलं. त्याच कालखंडात त्या ठिकाणी मराठ्यांची सत्ता होती मोठी, हे बलाढ्य साम्राज्य जिंकून घेतलं. मराठेशाहीचा अस्त झाला 1818ला. त्याच वेळेस त्या ठिकाणी राजा रणजित सिंहाची सत्ता होती. 1849ला त्या ठिकाणी सिख प्रांत जिंकून घेतला आणि त्याच दरम्यान 1843ला सिंध प्रांतावर अमीरांची सत्ता होती, तेही जिंकून घेतलं. म्हणजे आजचा संपूर्ण भारत पाकिस्तान, संपूर्ण प्रदेश, मुल्क इंग्रजांच्या ताब्यात आला गेला. एक एक संस्थान करत करत त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं अख्खा भारत यांनी जिंकून घेतला. आणि या भारतावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी, या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी यामध्ये त्यांनी गव्हर्नर व गव्हर्नर जनरल नेमले. पहा, एक एक संस्थान करत संपूर्ण भारत इंग्रजांनी जिंकून घेतला. ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली त्याच वेळेस या बंगालमध्ये व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या इंग्रजांनी आपला एक प्रतिनिधी तिथं नेमला गेला आणि त्याला नाव दिलं बंगालचा गव्हर्नर. म्हणजे आपण सुरुवातीला त्या ठिकाणी आता बंगालचे गव्हर्नर पाहणार आहेत. नंतर राज्य कारभार वाढला, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आणि नंतर यांचा राज्यविस्तार संपूर्ण भारतात त्या ठिकाणी अखंड भारत यांनी जिंकून घेतलं गेलं इंग्रजांनी. आणि बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल केला गेला. मग भारताचे गव्हर्नर जनरल शेवटी 1857चा उठाव झाला, गव्हर्नर जनरल पद रद्द झालं आणि त्या ठिकाणी व्हाईसराय हे पद निर्माण केलं गेलं. व्हाईसराय हे पद निर्माण झालं गेलं आणि स्वतंत्र मिळेपर्यंत लॉर्ड माउंटबॅटनपर्यंत त्या ठिकाणी व्हाईसराय. आता इथून पुढे आपण त्या ठिकाणी अगदी बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह पासून त्या ठिकाणी शेवटचा गव्हर्नर जनरल किंवा बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह पासून अगदी शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटनपर्यंत आणि किंवा स्वतंत्र भारताचे पहिला त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि शेवटचा गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी सी राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी यांची माहिती इथून पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बंगालचे गव्हर्नर, सुरुवातीला पाहूया बंगालचे गव्हर्नर. बंगालचे गव्हर्नर हे 1757 ते 1773 या कालखंडातले आपल्याला अभ्यासायचे. 1757 म्हणजे प्लासीची लढाई आणि 1773 म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट आला. रेग्युलेटिंग ऍक्ट आल्यानंतर काय झालं, बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला. मग तिथून पुढे गव्हर्नर जनरल अभ्यासायचे. 1773च्या नंतर त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल अभ्यासायचे. पण 1773 पर्यंत काय फक्त आपल्याला बंगालचे गव्हर्नर. प्लासीच्या लढाईपासून, प्लासीची लढाई कधी झाली 1757, 1757 प्लासीत लढाई. 1757 ते 1773 या कालखंडात बंगालचे गव्हर्नर आपल्याला अभ्यासायचे, बरोबर. आणि ज्यानं प्लासीची लढाई जिंकून दिली त्या रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून नेमला गेला. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला, अगदी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अनेक सगळ्या PSI, STI, राज्यसेवेपर्यंत अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, बरोबर.
बंगालचा फक्त गव्हर्नर जर विचारला तर रॉबर्ट क्लाइव्ह. आणि तू पुढे वाचत असताना सुद्धा असंच वाचायचं, बंगालचा पहिला गव्हर्नर, शेवटचा गव्हर्नर. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, शेवटचा गव्हर्नर जनरल. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल. भारताचा पहिला व्हाईसराय, शेवटचा व्हाईसराय. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, शेवटचा गव्हर्नर जनरल. हेच प्रश्नपत्रिकेत विचारले जातात आणि तेच त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तरी सुद्धा सगळे गव्हर्नर जनरल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल माहिती पाहत असताना, रॉबर्ट क्लाइव्हनं त्या ठिकाणी प्लासीची लढाई जिंकून दिली. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही प्लासीची लढाई. या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजी सैन्याचं नेतृत्व या रॉबर्ट क्लाइव्हनं केलं. अतिशय शूरवीर धाडसी सैनिक त्या ठिकाणी या रॉबर्ट क्लाइव्ह यानं फोडाफोडीचं राजकारण करून प्लासीची लढाई जिंकली. पण बक्सारची लढाई, युद्धनीती, शस्त्र, कौशल्य, त्या ठिकाणी एकजूट, या सगळ्या गोष्टीचं दर्शन इंग्रजांबद्दलचं यानं घडवून दिलं गेलं आणि बक्सारची लढाई जिंकून घेतली. पहिली लढाई जिंकली त्या ठिकाणी प्लासीची. आणि लढाई जिंकल्याबरोबर या बंगाल प्रांतावर या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या इंग्रजांनी आपला पहिला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी नेमला गेला. या बंगालचा पहिला गव्हर्नर पदावर नेमलं गेलं रॉबर्ट क्लाइव्हला. 1757 ते 1760 ही रॉबर्ट क्लाइव्हची गव्हर्नर पदाची पहिली टर्म, पहिला कालखंड. या कालखंडात त्याला विशेष काय करता आलं नाही. म्हणायला गव्हर्नर झाला, पण सगळा कारभार त्या ठिकाणी मीर कासिम, मीर जाफर हे पाहत होते. पण त्याच वेळेस मीर कासिम ज्यावेळेस बंगालचा नवाब पदावर आला, तो पराक्रमी निघाला. त्यावेळेस मीर कासिमला बंगालच्या नवाब पदावरून काढलं, पुन्हा मीर जाफरला पदावर विराजमान केलं. बक्सारची लढाई तुम्ही बघितली. ज्यावेळेस बक्सारची लढाई झाली 1764ला, त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा यानं विजय मिळवून दिला आणि पुन्हा दुसऱ्यांदा याला त्या ठिकाणी बंगालचं गव्हर्नर पद नेमलं गेलं. 2 वेळा बंगालचा गव्हर्नर झालेला एकमेव व्यक्ती. पहिली टर्म प्लासीत लढाई जिंकून दिली 1757 ते 1760. दुसरी टर्म बक्सारची लढाई जिंकून दिली, त्यानंतर 1765 ते 1767. हे 2 वेळा बंगालचा गव्हर्नर झालेला एकमेव व्यक्ती रॉबर्ट क्लाइव्ह. दुसऱ्यांदा ज्यावेळेस बंगालचा गव्हर्नर झाला, त्यानंतर त्यानं 1765ला आल्याबरोबर दुहेरी राज्य पद्धत चालू केली गेली या बंगालमध्ये. कोणती राज्य पद्धती? दुहेरी राज्य पद्धत. काय होती तर अधिकार, कर महसूल गोळा करायचा सगळा अधिकार इंग्रजांना मिळाला गेला आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी त्या नवाबावर ठेवली गेली. आता कर महसूलच त्या नवाबाला मिळाला, त्यामुळे तिथं विकास होऊ शकत नव्हता आणि या बंगाल नगरीला भकास करण्याचं काम रॉबर्ट क्लाइव्हनं हाती घेतलं. बंगाल म्हणजे आजचा पश्चिम बंगाल, गंगा नदीचं खोरं, सदन समृद्ध भाग होता, पण तिथं मोठ्या प्रमाणात कर महसूल गोळा करण्याचं काम या दुहेरी राज्य पद्धतीच्या माध्यमातून रॉबर्ट क्लाइव्हनं हाती घेतलं आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती वाढून देण्याचं काम या रॉबर्ट क्लाइव्हनं केलं. कर महसुलाच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीच्या आतून मोठ्या प्रमाणात संपत्ती वाढवण्याचं काम या रॉबर्ट क्लाइव्हनं केलं गेलं. 1765ला ही दुहेरी राज्यव्यवस्था आणली. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला. रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली गेली. म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था अशी होती, अधिकाराविना त्या ठिकाणी राज्य आणि राज्याविना अधिकार. म्हणजेच कर महसूल गोळा करायचे अधिकार इंग्रजांना मिळाले, पण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची जबाबदारी नवाबावर सोडून दिली. आता नवाबाला इन्कमच नाही तर विकास कशावर करणार? जे थोडेफार त्याच्याकडे पैसे होते त्यातून त्या ठिकाणी त्यानं विकास केला. पैसे संपले, त्या ठिकाणी बंगालचा नवाब त्या ठिकाणी कंगाल झाला. बंगालचा नवाब त्या ठिकाणी लयास लागला. म्हणजे बंगाल हे बलाढ्य साम्राज्य होतं ते उतरती कळा लागली आणि ते डॅमेज करायचं काम या रॉबर्ट क्लाइव्हनं केलं गेलं या दुहेरी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून. सरदार पन्नीकर नावाचा इतिहासकार म्हणतो हे रॉबर्ट क्लाइव्हचं राज्य हे दरोडेखोरांचं राज्य होतं. सरदार पन्नीकर नावाचे इतिहासकार काय म्हणतात? रॉबर्ट क्लाइव्हचं राज्य हे दरोडेखोरांचं राज्य होतं की मोठ्या प्रमाणात कर महसूल गोळा करून द्यायचं काम ईस्ट इंडिया कंपनीला यानं केलं गेलं. याच कालखंडात त्याच्या अगोदर या कर्नाटकमध्ये आर्काटचा राजा होता त्या ठिकाणी मोहम्मद अली. कर्नाटकची दुसरी लढाई मोहम्मद अली चंदासाहेबा बरोबर. आर्काटचा राजा होता मोहम्मद अली. या मोहम्मद अलीला गादीवर बसवल्यानंतर या इंग्रजांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कर महसूल गोळा करायचं काम चालू केलं होतं आणि राजा त्या ठिकाणी चिल्डा या राजानं त्या ठिकाणी इंग्रजांची महत्त्वाची वखार होती तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली या ठिकाणी. या तिरुचिरापल्ली वखारीला म्हणजे त्या वसाहतीला या मोहम्मद अलीनं वेढाच टाकला आणि जाणकार इतिहासकार म्हणतात मोहम्मद अलीचा तिरुचिरापल्लीचा वेढा जर यशस्वी झाला असता तर भारतात इंग्रजी सत्तेचा उदय व विकास झालाच नसता. पहा पुन्हा एकदा वाक्य. जाणकार इतिहासकार म्हणतात
मोहम्मद अलीचा तिरुचिरापल्लीचा वेढा जर यशस्वी झाला असता तर भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा उदय व विकास झालाच नसता. हे तिरुचिरापल्ली शहर आज तामिळनाडूमध्ये कावेरी नदी काठावर आहे. कावेरी नदी काठावर तामिळनाडूमध्ये हे तिरुचिरापल्ली शहर आहे. या शहरालाच वेढा टाकला होता आणि एकदाच काय असेल ते इंग्रजांचा नष्ट निपाट करू असं त्या ठिकाणी उद्देशानं मोहम्मद अली आरकाटवरून म्हणजे कर्नाटकवरून त्या ठिकाणी तामिळनाडूला आलता. त्यावेळेस त्या ठिकाणी हा आंध्रामध्ये होता रॉबर्ट क्लेव आणि या रॉबर्ट क्लेवनं 300 सैन्य सोबत घेऊन या आरकाटवर हल्ला केला. मोहम्मद अलीच्या राजधानीवर हल्ला केला. त्यावेळेस त्या ठिकाणी रॉबर्ट क्लेव म्हणतो की आम्ही ज्यावेळेस आरकाटवर हल्ला केला, आरकाटमधून आम्ही लूटमार केली नाही, फक्त आरकाटवर गेलो, जाळपोळ केली आणि रिटर्न त्या ठिकाणी आरकाटमधून बाहेर निघत होतो. आरकाटमधून रिटर्न बाहेर निघत असताना रस्त्याच्या दुतर्फा लोकांची तोबा गर्दी झाली होती असं रॉबर्ट क्लेव म्हणतो. त्या गर्दीतल्या प्रत्येकानं एक एक खडा जरी आमच्यावर मारला असता, एक एक दगड जरी आमच्यावर मारला असता तरी आम्ही संपलो असतो असं स्वतः रॉबर्ट क्लेव म्हणतोय. पण त्या गर्दीतल्या एकाही व्यक्तीनं एवढं धाडस केलं नाही म्हणून आम्ही सुखरूप वाचलो असं रॉबर्ट क्लेव नंतर आपलं पुस्तक लिहित असताना आत्मचरित्रामध्ये म्हणतो. या इंग्रजांना तिरुचिरापल्ली या वेड्यातून सुटका करून दिली कुणी? रॉबर्ट क्लेवनं. ही बातमी त्या ठिकाणी आरकाटवर हल्ला झाला ही बातमी त्या ठिकाणी मोहम्मद अलीला समजली. मोहम्मद अलीनं त्या ठिकाणी तो वेडा सोडून दिला आणि आपल्या राजधानीकडे आला गेला. इंग्रजांची सुटका झाली. त्यामुळे जाणकार इतिहासकार म्हणतात मोहम्मद अलीचा तिरुचिरापल्लीचा वेडा जर यशस्वी झाला असता तर इंग्रजी सत्तेचा उदय व विकास भारतामध्ये झालाच नसता. ते व्यापारी म्हणून आले, व्यापारी म्हणून राहिले असते, पण ते सक्सेस झालं नाही. शेवटी त्या ठिकाणी 1765 ते 67 2 वर्ष त्यानं दुसरी टर्म त्याची बंगालचा गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी कारभार केला आणि 67ला तो रिटायर झाला. 67ला रिटायर झाल्यानंतर फेरलस्ट आला. पण त्यानंतर 1774ला या रॉबर्ट क्लेवनं नैराश्यातून त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्याच बंदुकीतून त्या ठिकाणी गोळी झाडून आत्महत्या केली 1774ला. रॉबर्ट क्लेव नंतर दुसरा गव्हर्नर फेरलस्ट म्हणून आला गेला. फेरलस्टची कारकीर्द 1767 ते 1769 आणि त्यानंतर कार्टियर आला गेला. कार्टियरची कालखंड 1769 ते 1772. हे दोन जे होते फेरलस्ट आणि कार्टियर यांच्या कारकिर्दीत विशेष काही घटना नाही. अंतर्गत गोंधळ आणि अशांतता असंच त्या ठिकाणी यांची कारकीर्द राहिली गेली. अंतर्गत अशांतता आणि गोंधळ याच कारकिर्दीत त्या ठिकाणी यांचं त्या ठिकाणी कारकीर्द राहिली. विशेष काही कारकीर्द त्या ठिकाणी या कालखंडात झाली नाही. विशेष काही घटना या कालखंडात झाली नाही. या कार्टियर नंतर 72ला मात्र वॉरन हेस्टिंग आला. चौथा त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर, शेवटचा गव्हर्नर ठरला वॉरन हेस्टिंग. पहिला गव्हर्नर कोण? बंगालचा रॉबर्ट क्लेव. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लेव आणि शेवटचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग. एकच वर्ष कारकीर्द भेटली त्याला 1772 ते 1773. त्यानं आल्याबरोबर ही दुहेरी राज्यव्यवस्था जी चालू केली होती रॉबर्ट क्लेव ती बंद केली. इथं सुद्धा प्रश्न विचारला जातो. जसा प्रश्न दुहेरी राज्यव्यवस्था सुरू कोणी केली रॉबर्ट क्लेवने, तसं दुहेरी राज्यव्यवस्था बंद कोणी केली असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली वॉरन हेस्टिंगनं 1772ला. 1772ला दुहेरी राज्य पद्धती बंद केली वॉरन हेस्टिंगनं. बंद केली म्हणजे काय केलं की कर महसूल गोळा करायला सोडून दिलं का? तर नाही केलं. कर महसूल घ्यायचं चालूच केलं. त्यानं या पश्चिम बंगालमधील किंवा बंगालमधील आजचा बांगलादेश आणि पश्चिम बंगाल या भागातील जमिनीचं परगाण्यामध्ये रूपांतर केलं. परगाणा म्हणजे विशिष्ट ठिकाण निवडलं गेलं, विशिष्ट प्रदेश निवडला गेला, जिल्हा असतात मार्केट, जिल्हे पाडले गेले, जिल्हे तयार केले, परगाण्यामध्ये रूपांतर केलं आणि त्या परगाण्याचा लिलाव चालू केला. जो जास्त बोली लावेल त्याला कर महसूल गोळा करण्यासाठी तो लिलाव द्यायचा. मग तुमच्या गावातून कर महसूल गोळा करायचा आहे, तुमच्या गावाचा लिलाव केला. मग तुमच्या गावातून किंवा बाहेरच्या गावातला कोणता एखादा व्यक्ती तुमच्या गावाबद्दल बोली लावत असेल मग त्याला ते टेंडर दिलं. मग तो व्यक्ती ज्यानं त्याने लिलाव घेतलाय तो व्यक्ती काय करणार? जेवढ्या गोष्टीला किंवा लाख रुपयाला लिलाव घेतला तुमच्या तालुक्याचा, मग तो वरती लाख रुपये तुमच्या तालुक्यातून भरायचेत. ज्यानं टेंडर घेतलंय तो कमीत कमी लाख रुपये तरी गोळा करेल त्या प्रदेशातून, का वरती तेवढा कर महसूल भरायचा त्याला. लिलाव घेतलाय त्यानं, टेंडर घेतलंय त्यानं. मग दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, नापीक झालंय, असं कोणतंही नैसर्गिक संकट आलं तरी कर महसूल गोळा करायचं काम त्या टेंडर घेतलेल्या व्यक्तीनं केलं. मग ते टेंडर कोण घेत होते? ज्याचं त्या पंचकृषीमध्ये वजन आहे, त्या तालुक्यामध्ये वजन आहे, ज्या 10-12 गावामध्ये लोक घाबरतात त्या व्यक्तीला, अशा मोठ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे टेंडर घेतलं गेलं, लिलाव घेतला गेला. त्यामुळे त्या भीतीपुटी लोक, गरीब जनता त्या ठिकाणी कर महसूल त्या ठिकाणी देऊ लागली. स्वतःला जेवायला त्या ठिकाणी धान्य नाही, पण जेवढं काय थोडंफार पायली पसा आहे ते कर महसूल द्यावं लागले. उपासमारीची वेळ आली. बंगाल प्रांत भकास झाला.
आणि परगण्यामध्ये रूपांतर करून त्या जिल्ह्यामध्ये एक प्रतिनिधी नेमला गेला कलेक्टर. कलेक्टर हे पद कोणी निर्माण केलं हा प्रश्न सुद्धा खूप वेळा लागला. 1772ला कलेक्टर हे पद वॉरेन हेस्टिंगनं निर्माण केलं. 1772ला कलेक्टर हे पद वॉरेन हेस्टिंगनं त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. 1772ला कलेक्टर हे पद त्या ठिकाणी वॉरेन हेस्टिंगनं निर्माण केलं गेलं. परगण्यामध्ये रूपांतर करून कर महसूल गोळा करायचं काम चालू केलं गेलं. त्याचबरोबर या वॉरेन हेस्टिंगच्या कालखंडात या महसूल खात्यातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली. रेव्हेन्यू म्हणजे काय? महसूल. महसूल खात्यातील भ्रष्टाचार थांबावा, महसूल खात्यातील भ्रष्टाचार कमी व्हावा, आळा बसावा त्या महसूल खात्यातील भ्रष्टाचाराला, यासाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली. कोणी? वॉरेन हेस्टिंगनं बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली. पण ईस्ट इंडिया कंपनीनं 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट आणला गेला. कोणता? रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट. ऍक्ट म्हणजे कायदा. कधी आणला? 1773ला. आणि या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला. आणि जो बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग, तोच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. जो बंगालचा शेवटचा गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग, तोच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. जनरल शब्द महत्वाचा. गव्हर्नर जनरल झाला गेला. म्हणजे 1773च्या पुढं बंगालचे गव्हर्नर जनरल आपल्याला अभ्यासायचे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहेत. बरोबर. या व्हिडिओमध्ये काही शंका वगैरे असेल तर मला विचारत जा. माझा नंबर तुमच्याकडे असू द्या. यामध्ये 75 880 780 59 या नंबरला तुम्ही मेसेज करा, फोन करा. काही शंका असेल तर विचारा. नंबर पुन्हा एकदा 75 880 780 59. टेलिग्राम लिंक तुमच्याकडे आहे. टेलिग्राममध्ये @बारसकर सर एवढं सर्च करा. MPSC GK नावाचा चॅनल येईल, त्याला जॉईन करा. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बंगालचे गव्हर्नर जनरल अभ्यासणार आहेत. धन्यवाद.